बी ए भाग 1 सेमिस्टर 2 यामधलं तिसरं युनिट आणि तिसऱ्या युनिटमधलं हे 6वं प्रकरण आहे 3.6 हरित क्रांती जिला ग्रीन रिव्होल्युशन असं म्हणतात. तर हरित क्रांती म्हणजे काय आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. तर हरित क्रांती म्हणजे कृत्रिम रीतीने तयार केलेल्या या बियाणाच्या वापराबरोबरच खतं व शेतीतील इतर आदाने वापरून शेती केल्यामुळे झालेले मूलभूत बदल होत. बघा काय म्हटलं त्यांनी की हरित क्रांती म्हणजे कृत्रिम रीतीने तयार केलेल्या या बियाणाच्या वापराबरोबर खते व शेतीतील इतर आदाने वापरून शेती केल्यामुळे झालेले मूलभूत बदल होत. म्हणजे शेतीमध्ये अशा प्रकारची यंत्रणा राबवणे की ज्यामुळं बियाणं असेल, खतं असेल किंवा इतर आधुनिक तंत्रज्ञान असेल, ही सगळे आदाने वापरून शेतीमध्ये एक प्रकारचा मूलभूत बदल करणे यालाच हरित क्रांती असं म्हटल्या जाते. आपण जर पाहिलं तर भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा त्या अगोदरही भारतामध्ये कृषी हा एक प्रमुख व्यवसाय होता आणि याची उत्पादकता म्हणावी तेवढी जास्त नव्हती आणि म्हणून एवढा शेती करणारा शेती असलेला देश असून किंवा अनेक बहुसंख्य लोक शेती करत असूनसुद्धा अन्नाची टंचाई आपल्या देशामध्ये जाणवत होती आणि ही अन्नाची टंचाई किंवा शेतीची उत्पादकता खूप कमी होती. ही उत्पादकता वाढवण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. आपण जर पाहिलं तर भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतरसुद्धा वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसून येते. विशेष करून स्वातंत्र्योत्तर काळात 1965 नंतर भारतामध्ये अनपेक्षितपणे व वेगाने घडून आलेल्या मूलभूत स्वरूपाच्या बदलांची शृंखला हरित क्रांती या विशेष नावानं ओळखली जाते. म्हणजे 1965 नंतर भारतामध्ये अनपेक्षितपणे व वेगाने घडून आलेल्या मूलभूत स्वरूपाच्या बदलांच्या शृंखलेला हरित क्रांती या विशेष नावानं ओळखलं जाते. म्हणजे काही बदल केले आपण 1965 नंतर की शेती क्षेत्रामध्ये विशेष करून आणि त्यामुळं मोठे काही पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याला हरित क्रांती असं नाव देण्यात आलं. तर भारतामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन भारतामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली हरित क्रांती घडून आल्याने त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हटलं जाते. भारतामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली ही हरित क्रांती घडून आल्याने त्यांना हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांना म्हटल्या जाते. आणि एक मोठा बदल पीक रचनेमध्ये असेल किंवा पीक कसण्याच्या पद्धतीमध्ये असेल, हा बदल या हरित क्रांतीमुळे दिसून आल्याचं आपल्या देशाच्या पातळीवर जर पाहिलं तर खूप मोठा बदल झाल्याचं दिसून येते. त्यानंतर आहेत हरित क्रांतीचे प्रमुख घटक की हरित क्रांतीचे प्रमुख घटक कोणकोणते आहेत. तर त्यामध्ये प्रामुख्याने पहिला घटक येतो सुधारित बी बियाणे. म्हणजे आपण जी शेती पारंपरिक पद्धतीने करत होतो किंवा घरातलंच बियाणं घेऊन आपण शेतीमध्ये पेरत होतो, त्याऐवजी आता सुधारित बियाणं वापरणे जी आधुनिक असेल, जे हायब्रिड पद्धतीचं असेल की ज्यामधून जास्तीत जास्त पीक आपल्याला मिळू शकेल. त्यानंतर हे नंबर 2 घटक जो हरित क्रांतीचा प्रमुख घटकापैकी नंबर 2 आहे तो पिकाचे संरक्षण. पिकाचं संरक्षण पीक लागवड करून भागणार नाही, ते या आधुनिक पिकाची संरक्षणसुद्धा करावं लागतं. मग त्यासाठी कीटकनाशकं असेल किंवा त्या वेळोवेळी सिंचनाची उपलब्धता करून देणं असेल, या माध्यमातून त्या पिकाचं संरक्षण करणं हा सुद्धा एक हरित क्रांतीतील प्रमुख एक घटक होता. त्यानंतर हे रासायनिक खतं. रासायनिक खतं या अगोदर येतो माती परीक्षण. माती परीक्षण करून आपल्या शेतामध्ये जी माती आहे ती कोणत्या पद्धतीची आहे, तिच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, कोणकोणते घटक नाहीत, जे घटक नसतील ते घटक रासायनिक खताच्या मार्फत त्या शेतामध्ये टाकणे, जेणेकरून आपल्या पिकाला पोषक अशी जमीन तयार होईल. आणि म्हणून रासायनिक खतं हा हरित क्रांतीतील एक प्रमुख घटक मानला जातो. त्यानंतर नंबर 4 आधुनिक अवजारे. अनेक शेतकऱ्याकडे आजही आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात शेती तेव्हाही होती, आजही आहे. आता जरी तुकडीकरण झालं असलं तरी बऱ्यापैकी शेती लोकांकडे आहे. पण ही शेती कसणं, जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर शेती कसत असाल, बैल असतील किंवा नांगर असेल या पद्धतीनं, तर तुम्ही एवढी सगळी शेती आधुनिक पद्धतीने करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला आधुनिक अवजारं लागतील, ज्यामध्ये ट्रॅक्टर आला, त्यामध्ये सिंचनासाठी उपलब्ध असलेले मोटार पंप आले किंवा हार्वेस्टर आला, पेरणी यंत्र आलं. या सगळ्या यंत्राचा समावेश या आधुनिक अवजारामध्ये होतो की ज्यामुळं शेती करणं सुलभ झालं. फवारणी यंत्र आज आपण पाहतो की फवारणी यंत्र असतील, ह्या आधुनिक अवजारामुळे
तुम्हाला वेळोवेळी शेताची मशागत करणं असेल किंवा पिकाचं संरक्षण करणं असेल, हे सहज शक्य होणार आहे. त्यामुळं आधुनिक अवजारे हा सुद्धा हरित क्रांतीतील एक प्रमुख घटक आहे. त्यानंतर आहे नंबर 5 वेअर हाऊसची व्यवस्था. बघा बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात पीक होते. शेतीची उत्पादकतासुद्धा बऱ्यापैकी आहे. पण हे पीक साठवण्यासाठी योग्य जर व्यवस्था तुमच्याकडे नसेल तर तुमचं पीक साठवल्या जाणार नाही आणि पीक न साठवल्यामुळं ते पीक खराब होईल किंवा त्या पिकाला व्यवस्थित भाव शेतकऱ्याला मिळणार नाही. कारण पीक घरी आल्या आल्याच जर ते आपण विकलं तर सीझनमध्ये त्याला चांगला भाव मिळत नाही आणि चांगला भाव न मिळाल्यामुळं चांगला भाव त्या पिकाला न मिळाल्यामुळं शेतकरी हा नाराज होऊ शकतो. त्याची पीक काढण्याची उमेद कमी होऊ शकते आणि यामुळं जर वेअरहाऊसची व्यवस्था असेल तर निश्चितच तो शेतकरी तो आपला माल साठवून ठेवू शकणार आहे. आज जर आपण पाहिलं तर आजच्या सोयाबीनचा भाव हा 10,000च्या आसपास गेल्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते. पण आपला जो सर्वसामान्य शेतकरी होता त्याने जागेच्या अभावी किंवा त्याला साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळं त्यानं तो माल जेव्हा 3,500 रुपये 4,000 रुपये भाव होता तेव्हाच विकला आणि आता तो 10,000 भाव झाला आहे. ज्यांच्या साठवण्याची व्यवस्था होती, वेअरहाऊसची व्यवस्था होती किंवा ज्यांनी वेअरहाऊसमधून नेऊन माल ठेवला होता, अशाच लोकांना हा वाढीव भाव मिळत आहे. मग मोठं एक शेतकऱ्याचं आर्थिक फायदा या वेअरहाऊसमुळे होऊ शकतो आणि म्हणून तो सुद्धा एक हरित क्रांतीचा प्रमुख घटक आहे. त्यानंतर नंबर 6 पाणी पुरवठ्याची सुविधा. बघा आज आपण पाहतो की शेती हा निसर्गाशी खेळलेला एक प्रकारचा जुगार आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पाहावयास मिळतो. पण पाणी सिंचनाची व्यवस्था जर आपल्या शेतामध्ये असेल तर आपण 1 पीक 2 पीक 3 पीक घेऊ शकतो आणि त्यामुळं हा सुद्धा एक हरित क्रांतीचा प्रमुख घटक आहे. त्यानंतर नंबर 7 पतपुरवठा. तर बघा शेतीला योग्य वेळी जर पतपुरवठा झाला तर चांगल्या पद्धतीचे आदाने घेतल्या जाऊ शकतात, बियाणे घेतल्या जाऊ शकतात आणि यामुळं शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होणार आहे आणि म्हणून शेतीला योग्य वेळी पतपुरवठा करणे हे सुद्धा हरित क्रांतीचे एक प्रमुख घटक आहे. त्यानंतर नंबर 8 जमीनविषयक सुधारणा. अनेक जमीनविषयक सुधारणा करणेसुद्धा अत्यंत आवश्यक होतं. ज्यामध्ये आपण यापूर्वीचे लेक्चर पाहिलं भूमी सुधारणामध्ये कुळ कायदा असेल, मध्यस्थाचं उच्चाटन असेल, या सगळ्या कार्यांमुळं जमिनीमध्ये सुधारणा झाली आणि जमीनविषयक सुधारणा झाली किंवा कसेल त्याची जमीन हे जर सगळं आलं तर जमिनीचे समान प्रमाणात वितरण होण्यास मदत होईल आणि त्यामुळे सुद्धा शेतीची उत्पादकता होऊ शकते आणि म्हणून जमीनविषयक सुधारणासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. ते सुद्धा एक या हरित क्रांतीचा प्रमुख घटक आहे. त्यानंतर आहे नंबर 9 यांत्रिकीकरणाची सोय. बघा करणं आजच्या आधुनिक काळामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट मानल्या जाते. जर यंत्राच्या साहाय्याने तुम्ही शेती करणं तर ते सोयीचं होते, कमी वेळात होते, योग्य वेळी होते आणि म्हणून यांत्रिकीकरणाची सोयसुद्धा हरित क्रांतीतील एक प्रमुख घटक होता. त्यानंतर आहे हरित क्रांतीचे परिणाम. तर हरित क्रांतीचे परिणाम त्यामध्ये हरित क्रांतीचे फायदे किंवा यश सुरुवातीला आपण बघूयात की हरित क्रांती केल्यामुळं काय प्रकारचं यश मिळालं. आपण हरित क्रांतीचं फायदे किंवा यश बघूयात. तर पहिलं होतं शेती उत्पादनामध्ये वाढ. बघा शेती उत्पादनामध्ये वाढ झाली. तर हरित क्रांतीमुळे सर्वात मोठं यश म्हणजे कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ज्यामध्ये राज्यातील ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मका, कडधान्य इत्यादी सर्व पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. राज्याच्या आकडेवारीचा आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 60-61मध्ये अन्नधान्य उत्पादन 77.74 लाख टन एवढे होत होतं. ते 15-16च्या आकडेवारीवरून आता 83.28 लाख टनपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. याशिवाय ऊस असेल, कापूस असेल, भुईमूग असेल यासारख्या पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येते आणि निश्चितच हे हरित क्रांतीचं यश मानल्या जाते. त्यानंतर नंबर 2 पीक रचनेत बदल. तर बघा हरित क्रांतीमुळे पीक रचनेत महत्त्वपूर्ण बदल झालेत. नवीन बियाणाचा शोध, नवीन तंत्रज्ञान या वापरामुळे पारंपरिक शेतीऐवजी व्यापारी पिकं घेणं सहज शक्य होऊ लागलं. यामध्ये हायब्रिड बियाणाच्या वाणामुळे अल्पावधीचं उत्पादन निर्मिती होऊ लागली आणि शेतकरी वर्षातून 2 किंवा 3 पिकंसुद्धा तो काढू लागला. हे सुद्धा हरित क्रांतीचं यश म्हटल्या जाते. त्यानंतर नंबर 3 आधुनिक उपकरणे व तंत्रज्ञानाचा वापर.
हरित क्रांतीमुळे आधुनिक उपकरणं शेतीमध्ये वापरल्या जाऊ लागले, नवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरल्या जाऊ लागलं. त्यामुळं सुद्धा नवीन पिकं घेणं, जास्तीत जास्त उत्पादनामध्ये वाढ करणं हे सहज शक्य होऊ लागलं आणि हे हरित क्रांतीचं यश किंवा फायदा असल्याचं आपल्याला म्हणता येईल. नंबर 4 आहे ग्रामीण रोजगारामध्ये वाढ. आज जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध आहे आणि शेती हा असा व्यवसाय आहे की खूप मोठ्या लोकांना बेरोजगारांना सामावून घेण्याची ताकद या शेतीमध्ये असते. आणि हरित क्रांतीमुळं काय झालं की वर्षाला 2 पिकं 3 पिकं घेणं सहज शक्य होऊ लागल्यामुळं शेतीमध्ये जवळपास आता 12ही महिने काम असू लागलं आणि म्हणून हंगामामध्ये बेकार राहण्याची वेळ शेतकऱ्याकडे कमी येऊ लागली किंवा शेतमजुराकडे कमी येऊ लागली आणि त्यामुळं रोजगारीमध्ये वाढ करणे हे हरित क्रांतीमुळं ग्रामीण भागातील रोजगारीमध्ये वाढ करणं हे हरित क्रांतीमुळे शक्य झालं. ते हरित क्रांतीचं यश मानल्या जाते. त्यानंतर आहे नंबर 5 राहणीमानात वाढ. जेव्हा शेतीची उत्पादकता वाढली, शेतीमध्ये उत्पादन वाढलं, तेव्हा लोकांच्या जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, यांच्या हाताला जास्त उत्पन्न येऊ लागलं. यांच्या हातात उत्पन्न आल्यामुळं यांचा राहणीमानाचा जो दर्जा आहे, राहणीमानामध्ये सुधारणा घडून आली. हे सुद्धा हरित क्रांतीचं यश मानल्या जाते की लोकांच्या हाती उत्पन्न आल्यामुळं आपोआपच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा हा वाढलेला आहे. हे सगळं यश जरी होतं तरी हरित क्रांतीचे काही दुष्परिणाम, अपयश किंवा समस्यासुद्धा सांगितल्या जातात. त्याचासुद्धा उहापोह करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरते आणि म्हणून हरित क्रांतीचे दुष्परिणाम, अपयश किंवा समस्या कोणत्या आहेत त्यासुद्धा आपण बघूयात. तर पहिलं होतं केवळ केवळ मोठ्या शेतकऱ्यांनाच फायदा झाला. बघा, जेव्हा आपण रासायनिक खताचा वापर म्हटलं, जेव्हा आपण आधुनिक अवजारे म्हटलं, वेअरहाऊस म्हटलं, पाणी पुरवठ्याची सुविधा म्हटली किंवा पतपुरवठा म्हटलं, यांत्रिकीकरण म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या शेतकऱ्यांना सहज शक्य झाल्या. पण जे छोटे शेतकरी होते, अल्पभूधारक होते, या लोकांना ह्या यांत्रिकीकरण करणं शक्य नव्हतं. त्यांचा जमिनीचा आकार कमी होता, छोटा होता आणि यामुळं या शेतकऱ्यांना या हरित क्रांतीचा फायदा जास्त झाला नाही असं टीकाकार म्हणतात. म्हणून ते म्हणतात की केवळ मोठ्या शेतकऱ्यांनाच या हरित क्रांतीचा फायदा झाला. त्यानंतर नंबर 2 विषमतेत वाढ. बघा, जे श्रीमंत शेतकरी होते ते अजून श्रीमंत झाले आणि जे गरीब शेतकरी होते ते अजूनच गरीब झाले आणि विषमतेत वाढ झाल्याचं म्हटल्या जाते. त्यानंतर आहे मृदा प्रदूषणात वाढ. बघा, रासायनिक खतं जेव्हा आपण टाकतो असं म्हटलं, या हरित क्रांतीमुळे रासायनिक खतं, कीटकनाशके तसेच सिंचनाचा अतिवापर यामुळे कृषी उत्पादन वाढ झाली. मात्र रासायनिक खते, कीटकनाशकं आणि जमिनीवर प्रदूषण वाढले. त्यामुळं मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला. तसेच सिंचना सुविधांचा अतिवापर होत असल्यामुळे जमिनीच्या पोतेमध्ये घट, म्हणजे त्याची जी पोत आहे ती कमी होताना आपल्याला दिसून येते. ह्या जमिनीच्या पोतेमध्ये घट झाल्याचं दिसून येते. या सर्व बाबींमुळे जी काही मृदा आहे त्या प्रदूषणामध्ये वाढ झाली. माती जी आहे ती दूषित झाल्याची टीका या हरित क्रांतीवर केली जाते. त्यानंतर नंबर 4 जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा. तर बघा, हरित क्रांतीमुळे जलसिंचनामध्ये वाढ होईल असे म्हटले गेले होते, पण प्रत्यक्षामध्ये मात्र शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा आजही अपुऱ्या असल्याचं दिसून येते. जलसिंचनाच्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागून राज्यामध्ये पाण्याची किंवा सिंचनाच्या सुविधा वाढवण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून, पण ते तितकंसं यशस्वी झाल्याचं दिसून येत नाही. म्हणून जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा ही सुद्धा हरित क्रांतीचा एक दुष्परिणाम किंवा समस्या सांगितली जाते. त्यानंतर आहे नंबर 5 प्रादेशिक विषमतेत वाढ. तर बघा, राज्यामध्ये हरित क्रांतीचे फायदे पश्चिम महाराष्ट्र किंवा नाशिक विभागात जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येते. पण तेच फायदे विदर्भ असेल, मराठवाडा असेल या भागात झाल्याचं दिसून येत नाही आणि प्रादेशिक विषमता यामुळे निर्माण झाल्याचं टीका या हरित क्रांतीवर केली जाते. ते सुद्धा एक हरित क्रांतीचं अपयश मानल्या जाते. त्यानंतर आहे शेतमजुरांच्या बेकारीत वाढ. तर बघा, जेव्हा यांत्रिकीकरण होते, यंत्राचा वापर केला जातो, आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जाते, तेव्हा जी कामं मजुराच्या मार्फत होत होती ती कामं आता यंत्र करू लागल्यामुळं ते मजूर आता बेकार राहू लागले आणि त्या मजुराच्या बेकारीमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येऊ लागलं. हा सुद्धा एक हरित क्रांतीचा दुष्परिणाम, अपयश सांगितल्या
जाते. हे सगळे दुष्परिणाम असतील की मोठ्या शेतकऱ्यांना फायदा झाला, विषमतेत वाढ झाली किंवा माती प्रदूषणात वाढ झाली, त्यानंतर प्रादेशिक विषमतेत वाढ झाली, शेतमजुरांच्या बेकारीमध्ये वाढ झाली. हे जरी असले तरी याचे फायदेसुद्धा मोठ्या प्रमाणात देशाला झालेले आहेत, ज्यामध्ये शेतीच्या उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पीक रचनेत बदल करून आपण आधुनिक पिकाकडे वळलो, नगदी पिकाकडे वळलो. तसे आधुनिक उपकरणं वापरले, तंत्रज्ञान वापरल्यामुळं आपलं शेतीनं एक प्रकारची पारंपरिक शेतीला बगल देऊन आपण आधुनिक शेती करू लागलो. त्यामुळे 1-2 पिकं 3 पिकं घेणं सहज शक्य होऊ लागलं. बऱ्याच वेळा त्या शेतीमधून जास्त उत्पादन मिळाल्यामुळं राहणीमानाचा दर्जासुद्धा आज जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागात वाढल्याचं दिसून येते. हरित क्रांतीचे काही तोटे जरी असले तरी फायदे खूप जास्त आहेत. त्यामुळं भारतीय इतिहासामध्ये हरित क्रांती खूप आमूलाग्र बदल शेती क्षेत्रामध्ये मानला जातो आणि त्याचं खरं श्रेय हे स्वामीनाथन यांना दिलं जातं आणि म्हणून त्यांना हरित क्रांतीचं जनक असं म्हटल्या जाते. एकूणच ही जी हरित क्रांती घडून आली, याचे फायदे, ही जी अफाट जी भारताची लोकसंख्या आहे तिला पोषण्यासाठी अन्न देण्याचं खऱ्या अर्थानं काम आणि जे काही शेती आधारित जे उद्योग होते त्यांना कच्चा माल देण्याचं काम या शेतीमधून होते आणि ते खऱ्या अर्थानं हरित क्रांतीचं यश आहे असं म्हटलं जाते. अशा प्रकारे आपलं हे प्रकरण या ठिकाणी संपलं.